जय शिवराय भावांनो. तर आज हाईटसाठी ब्लॉग घेऊन आलेलो आहे. थंबनेल तर बघितलाच असेल, काय विषय नाही. तर भरपूर लोकांचा काय विषय आहे की हाईट वाढत नाही. सगळ्यात आधी तर हे समजून घ्या की हाईट जी आहे ती जेनेटिक्सवर असते, पण काय आपल्या हातात पण असतं, जसं की डाईट, व्यवस्थित वर्कआउट. तर सगळ्यात आधी नुसतं वर्कआउट करून पण उपयोग नाही, डाईट लय महत्त्वाची. तर डाईटमध्ये कॅल्शियम तेवढ्या प्रमाणात पाहिजे, प्रोटीन पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे, सगळंच पाहिजे. तर विषय कसा होतो की डाईटमध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन आहे. तर प्रोटीन इंटेक करत जा. प्रोटीनसाठी काय खात जायचं, समजा पनीर खात जावा, कडधान्य खात जावा, पालेभाज्या खात जावा, कॅल्शियमसाठी दूध पित जावा, हे सगळं करत जावा. कारण हाईट पूर्ण एक्सरसाइजवर वाढत नाही, जेनेटिक्स, डाईट आणि वर्कआउट. ओके. तर मी तुम्हाला तरी एक्सरसाइज सांगणारच, एक 4-5 सेट सांगतो तुम्हाला कसं काय स्ट्रेचिंग असते, काय असते. पण डाईट महत्त्वाची, फक्त एक्सरसाइजवरती राहू नका. आणि डाईट करताना विषय कसा होतो की आपल्याला काय खायचं काय नाही खायचं हेच कळत नाही. तर प्रोटीनसाठी मी असे काही सोर्स सांगतो तुम्हाला, ते लक्षात ठेवा. जर तुम्ही म्हणजे तुम्हाला आता सध्या प्रोटीनसाठी म्हणजे जास्त खर्च तर करता येत नाही, बरोबर. जे आहे त्याच्यातच तुम्हाला सांगतो. राजमा खात जावा, डाळी खात जावा, कडधान्य खात जावा. तुम्हाला सांगतो आठवड्यातून 1-2 दिवस पनीर तर नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेज, अंडी, चिकन काय असेल ते. डाईटमध्ये त्यासोबतच ककडी, सॅलेड बी खाणं गरजेचं आहे. ककडी, बीट काय असेल ते. ओके. ककडी खात जावा, बीट खात जावा किंवा टमॅटो खात जावा. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हिरवं जे असतं, आता तुम्हाला सांगतो पालक, मेथी, हे सगळं खायचं आहे तुम्हाला. त्यासोबत वाटाणा ते पण खात जावा, आणि ते चांगलं असतं शरीरासाठी. तुम्हाला असं काय नाही की ज्यात प्रोटीन आहे तीच खायचं आहे आपल्याला. हाईटसाठी तुम्ही सगळंच खाल्लं पाहिजे. कडधान्य, मूग, मटकी, हरभरा, हिरवा पालेभाज्या काही असू द्या. त्यासोबत दूध खाल्लं पाहिजे, दही खाल्लं पाहिजे, ताक पिलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम भेटून जाईल, कमी प्रमाणात प्रोटीन भेटून जाईल, हेल्दी फॅट भेटून जाईल. ओके. आणि हाईटसाठी चला तर मग चालू करू व्हिडिओ. एक 4-5 एक्सरसाइज सांगतो तुम्हाला, ते तुम्ही फॉलो करा. आणि सगळं हायनेस त्या एक्सरसाइज फॉलो करून हाईट वाढणार नाही. त्यासाठी तुम्हाला डाईट पण करावं लागेल, बरोबर. पण डाईट पण व्यवस्थित ठेवा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. आणि हाईटसाठी रिझल्ट जे आहे ते स्लोच असतो, असं काय नाही. हाईट तुमची 22-23 वर्षापर्यंत वाढते, काय विषय नाही. आणि व्यायाम, वर्कआउट आणि सगळ्यात महत्त्वाचं सपाट्या मारून हाईट थांबते, असं काय नाही. तुम्ही व्यायाम चालू करा. व्यायाम असा कुठलाही नाही की ज्यानं तुमची हाईट थांबन. जिमला गेल्यानंतर हाईट थांबते असंही काय नाही. बिनधास्त जिम करा, काय करायचं ते करा, कशानं हाईट थांबत नाही. हे फक्त ते गैरसमज आहेत आपले की ह्यानं हाईट थांबते, त्यानं हाईट थांबते. कशानेही तुमची हाईट थांबणार नाही. बिनधास्त वर्कआउट करा. चला तर मग. पाहणं हा पहिला सेट आहे बघा, एकदम ट्रेस करायचं जाग्यावरती. आणि आता तुम्हाला पुढं चालायचं हळूहळू. फुल ट्रेस झालं पाहिजे. पहिला सेट आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्ही अंतर थोडं जास्त घेऊन 4-5 वेळेस करू शकता, मॅक्झिमम 4 वेळेस. चला तर पुढला सेट बघू. भावांनो, हा दुसरा सेट आहे. हा एकदम हात असे पूर्ण ट्रेस. पूर्ण ट्रेस करायचं आहे तुम्हाला. हे पण तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिटं ट्रेस करा. आणि ह्याचे पण 4 सेट घ्या. चला तर पुढला सेट बघ. हो का, हे पाहिजे आहे आपण जसं हनुमान दंड मारतो तीच विषय फक्त. हो का, पूर्ण ट्रेस. ह्याचे पण तुम्ही 4 सेट घ्या. रेपिटेशन तुमच्या हिशोबाने ठेवा, काय विषय नाही. बघा भावांनो, नॉर्मली असा हात ठेवा. पूर्ण टेकलं पाहिजे ना. जर हे तुम्हाला जमत नसेल डायरेक्ट, हे दोन्ही एकच आहे. बघा,
हे करा सुरुवातीला, तिकडं जे केलं तेच ह्या पायाला बी असं करू शकता, काय विषय नाही. त्यातनं परत नंतर आणि एक शेट आहे बघा, हे पूर्ण असं ट्रेस करा बघायचं आहे तुम्हाला, पाय जागेवर राहतील, पूर्ण असं डोकं टेकवायचं. हे पण करू शकता, हे पण करा. त्यानंतर हे पण आहे, हे असं ठेवायचं, पूर्ण टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हे इथं हात ठेवले की डोकं टेकते असं, आणि तुम्ही थांबायचा प्रयत्न करा खाली. जर तुम्ही असे थांबले तर जास्त हिथं पूर्ण तुमची बॉडी ट्रेस होते. आणि हे जे वर्कआउट आहेत हे व्यायाम झाल्यानंतर करायचे, जेणेकरून कसं पूर्ण ट्रेस झालेलं असतं, शरीर ट्रेस होतं. आज मी व्यायाम केलेला नाही तर त्या पद्धतीची बॉडी ट्रेस होत नाही, तर पेन करते पूर्ण. आज रेस्ट घेतलेली मी, रविवार असल्यामुळे भरपूर दिवस झाले रेस्ट नव्हती. आणि मशाज बी पण केलेली सकाळी, काल रात्री शनिवारी. पूर्ण अंग पेन करते सध्या, डिले झालेले, आणि 3-4 महिने झाले रेस्टच नव्हती बॉडीला. ह्या प्रकारे तुम्ही ट्रेस करा. हे त्याच्याला पुल्ला शेड बघू बाळांनो, हे ट्रेस सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं, तर बघा एकदा. हे करणं महत्त्वाचं भावना, आणि पूर्ण मला एवढा ट्रेस भेटतोय ना, नावच काढणार, पूर्ण पेन होते बॉडी. ह्याचे पण तुम्ही 4-5 सेट करू शकता. आपल्या हातात आहे स्ट्रेचिंग करणं, डाएट करणं, जेनेटिक्स आपल्या हातात नाही. माझी पण हाईट कमी होती. आज माझी हाईट 172 आहे, 171, 72, 167 हाईट होती माझी व्यायाम चालू करताना. वाढली हाईट, वाढत नाही असं नाही, व्यायामाने 100% हाईट वाढते. फक्त त्याची ग्रोथ जी आहे ते दमाने असते, पण आपल्याला रिझल्ट लई फास्ट लागतात. रिझल्ट तुम्हाला फास्ट भेटणार नाही त्या फिटनेसमध्ये. प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट हा स्लोच भेटेल. ओके भावांनो, हे जेवढे सेट सांगितल्यात एवढेच करत जावा, जास्त ॲडव्हान्स करायची गरज नाही. जे आता तुम्ही बघताय सोशल मीडियाला कोण काही टाकताय असं ट्रेस करा, तसं मोडायच्या भानगडीत पडू नका. मोडून घ्याचाल, काहीतरी करून घ्याचाल. जे आहे तेच करा, जे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. जास्त एक्सरसाइज केल्या म्हणजे तुमची हाईट वाढणार असं नाही. बॅलन्स करा, प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स करायला शिका. तेवढाच डाएट लिमिटमध्ये करा, तेवढाच वर्कआउट करा, तेवढाच कार्डिओ करा, सगळं लिमिटमध्ये. सगळ्यात महत्त्वाची झोप पण महत्त्वाची. 8 ते 9 तास झोप केली पाहिजे. आता मी कटला बॉडी टाकलेली, मला झोप भेटत नाही. दिवसा जर तुम्हाला 2 तास झोप भेटत असेल तर बिनधास्त करा, काय विषय नाही. आता सध्या माझी कटला बॉडी झोप भेटत नाही, त्याच्यामुळे माझं जे मसल लॉस आहे ते थोडंसं जास्त झालेलं आहे. ठीक आहे, पण तरी पण मी प्रॉपर कट करणार आहे, त्यानंतर बल्क करणार आहे. तुम्ही पण करत राहा. झोप पण महत्त्वाची. संध्याकाळी तुमचे निदान 9 तास तरी झोप झाली पाहिजे, 8 तास 9 तास. आणि दुपारी तुम्हाला जर भेटत असेल तर घेत जावा झोप. मला तर भेटत नाही सध्या तरी, पण बघू भेटेलच पुढं चालू. तर ब्लॉग आपला इथं संपवत आहे. धन्यवाद.